धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल विठाला 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 धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. श्रीराम राम राम जय राम राम राम, श्रीराम राम राम जय राम राम राम. माता राम 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 पिता राम राम राम, माता राम 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 पिता राम राम राम. गुरु राम 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 तारू राम राम राम. गुरु राम 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 तारू राम राम राम. अनु राम राम रेणु राम राम राम. अनु राम 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 रेणु राम राम राम. अहम राम 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 सोहम राम राम राम. अहम राम 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 सोहम राम राम राम. वक्ता राम 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 श्रोता राम राम राम. वक्ता राम 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 श्रोता राम राम राम. इंद्र राम 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 जाग राम राम राम. इंद्र राम 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 जाग राम राम राम. स्वप्न राम 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 तुर्या राम राम राम. स्वप्न राम 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 तुर्या राम राम राम. संत राम 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 पंत राम राम राम. संत राम 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 पंत राम राम राम. राम 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 ठाम राम राम राम. राम 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 राम. राजा राम 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 प्रजा राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. शिव राम 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 शक्ती राम राम राम. शिव राम 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 शक्ति राम राम राम. शिव राम 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 शिव राम राम राम. जीव राम 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 शिव राम राम राम. नाद राम 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 ब्रह्म राम राम राम. नाद राम 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 ब्रह्म राम राम राम. पती राम 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 पती राम राम राम. पति राम 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 पति राम राम राम. श्री राम 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 जय हो. श्री राम 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 जय राम राम राम. श्री राम 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 श्री राम 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 जय राम राम राम. श्री राम 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 जय राम राम. श्री राम 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 जय राम राम राम. श्री राम 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 जय राम राम. जय राम राम राम. जय राम राम राम. श्री राम 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 जय राम राम राम. जय राम राम राम. मायबाप जगद्गुरु तुकाराम महाराज चार कडव्यांच्या या अभंगामधून धार्मिक
क्षेत्रात प्रबोधन करणाऱ्या माणसाचं कर्तव्य काय आहे याची मांडणी करतायत विठाला विठाला. विठाला 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 विठाला. आजचा हा उत्सव धर्मनाथ बीज उत्सव आहे. श्री गुरु गोरक्षनाथ भगवंतांनी धर्मनाथांना दीक्षा दिली. त्या दीक्षेचा दिवस नाथ संप्रदायातला एक मोठा उत्सव धर्मनाथ बीज नावाने साजरा केला जातो. आणि याच निमित्ताने आपल्या या मकरंदवाडीच्या पवित्र अशा भूमीमध्ये आपल्या सगळ्यांचे परम आदरणीय परम श्रद्धेय असलेले आपल्या सगळ्यांच्या गुरुस्थानी असलेले आमचे अण्णा अर्थात भिकाजी अण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाने यांच्या सानिध्यामध्ये सुरू असलेला हा उत्सव की ज्या उत्सवाला नाथ संप्रदायाची परंपरा आहे आणि त्या परंपरेला त्यांचेच शिष्य त्यांचेच चिरंजीव असलेल्या हरिभक्तीपरायण संजय नाना महाराज धोंडगे यांनी वारकरी संप्रदायाची जोड दिली. नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या दोघांचाही संगम ज्या नाशिकच्या जिल्ह्यामध्येच झाला त्याच जिल्ह्यामध्ये नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा संगम करणारा हा कार्यक्रम आहे विठाला विठाला विठाला. धर्मनाथ बीज उत्सवामध्ये नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या दोन संप्रदायांचा दोन परंपरांचा दोन तत्वज्ञानांचा संगम आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी नाथ संप्रदायाची परंपरा जोपासत असताना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर क्षेत्री साधना केली आणि पुढे ज्ञानोबा माऊलींनी त्या साधनेचं बळ मिळवत श्री गुरूंचे आशीर्वाद मिळवत वारकरी संप्रदायाची वाटचाल केली. भक्ती मार्गाकडे सगळ्यांना लावलं. त्या पवित्र नाशिक जिल्ह्यामध्येच हा योगायोग म्हणावा. एकीकडे नाथ संप्रदायाच्या आलेल्या परंपरेला जोड त्यांचे धाकटे बंधू ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची दिली आणि त्याच जिल्ह्यामध्ये आपल्या पिताश्रींकडून आलेल्या नाथ संप्रदायाला वारकरी संप्रदायाची जोड या पितापुत्रांनी दिली. हे आपलं भाग्य आहे विठाला 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 विठाला. खर तर हा अभंगच मुळात या अभंगावर मला फार दिवसापूर्वी चिंतन करायचं होतं पण त्याला साजेसा असा प्रसंग सापडेना. आणि योगायोगाने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या पवित्र आणि परमोच्च अशा शब्दांना त्या शब्दांची त्या अमृत वचनांची सेवा करण्याकरता धर्मनाथ बीज उत्सवाचं मुहूर्त मिळालं आणि त्या निमित्ताने या अभंगावरची चिंतन सेवा होते. हे माझ्यासाठी विशेष आहे विठाला 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 विठाला. जन्माला आलेल्या प्रत्येक
जीवाचं काही ना काही काम आहे. ज्याच्या करता कामच नाही असा जीव तरी जन्माला येत नाही. प्रत्येकाचं काही ना काही काम आहे. आणि निदान कोणाचं काही नसलं तरी निदान जेवण करणं म्हणजे खाणं एवढं तरी काम प्रत्येकाला आहे. या पृथ्वीवरती जी काही जीवसृष्टी आहे, मग किड्या मुंग्यांपासून प्राणी पक्ष्यांपर्यंत प्रत्येकाचं काम आहे. आपल्याला असं वाटतं की फक्त माणसाला काम आहे. आपल्याला असं वाटतं की माणसालाच काम आहे. एक वेळ माणूस रिकामा असेल पण माणूस सोडून बाकीच्या सगळ्याला काम आहेत. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात उदाहरण पाहू आपण. हा खांब आहे. हा उभा आहे की बसलेला आहे? उभा आहे. आता याला काय काम आहे सांगा बरं? आहे का नाही आहे? उभं राहायचं काम आहे ना. ते काम जर त्यांनी सोडलं तर तुमचं आमचं जागेवर काम होईल. विठ्ठल प्रत्येक गोष्टीला काम आहे. माणूस कधीतरी काम करतो म्हणून तो सांगतो की आज मला काम आहे. विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला काम आहे. सजीवाला काम आहे, निर्जीवाला काम आहे, जडाला काम आहे, चेतनाला काम आहे, प्रत्येकाला काम. पण नुसतं माणसाचं जरी बघायचं झालं तरी प्रत्येकाचं काम वेगळं आहे. माणसांमध्ये जर आपण पाहिलं, काही नोकरीला असतात. नोकरी करणं हे त्याचं काय आहे? हे त्याचं काम आहे. शेतकरी वर्ग शेती करतो हे त्याचं काय आहे? काम आहे. उद्योग करणाऱ्या मंडळीचं उद्योग स्थापन करणं काय आहे? व्यापार करणाऱ्या मंडळीचं व्यापार करणं काय आहे? कलाकारांचं कला सादर करणं हे काय आहे? प्रत्येकाचं काम वेगळं आहे. पण जीवनात काम असावं लागतं. ज्याच्या जीवनात काम नसेल, कार्य नसेल, त्याच्या इतका दिशाहीन जीव या जगात दुसरा कोणता नसतो. म्हणून बघा, सगळ्यात कठीण काम जर कोणतं असेल, सगळ्यात कठीण, सगळ्यात कष्टाचं, तर जो हमाल असतो ना, ओझी वाहणारा, दिवसभर ओझी वाहतो, त्याचं सगळ्यात कष्टाचं काम आहे की नाही? दिवसभर त्याला पाठीवर ओझी व्हायची. त्यांनी जर ठरवलं की मला हे काम सोडून द्यायचं, हे करायचं नाही, तर काय हालत होईल? म्हणून कामाचं महत्व फार आहे. आत्ताच आपण म्हणतो ना, म्हणजे आम्हाला लोक बऱ्याच वेळा म्हणतात, अहो काय तुमच्या मोदीजींनी यांना ते गहू तांदूळ सुरू करून दिले, आम्हाला शेतात काम करायला माणसं मिळत नाही. आता लाडकी बहीण सुरू केली, त्याच्यामुळे आम्हाला रोजाने महिला मिळत नाहीत. याचं तात्पर्य काय आहे? कामाला जर कोणी आलं नाही तर ते आपलं काम पुढे सरकत. जीवनात सर्वाधिक महत्व जर कोणतं असेल तर ते कामाला आहे. आणि त्या कामाला महत्व फक्त व्यावहारिक जीवनात नाही आहे, तर भक्ती मार्गात सुद्धा आहे. म्हणून आमच्या संतांनी, महाराष्ट्रातल्या संतांनी विशेष करून
सर्वसामान्य समाजाला हाच उपदेश केला की भक्तिमार्ग स्वीकारत असताना, परमार्थ करत असताना काम सोडून परमार्थ करायचा नाही, कामामध्येच परमार्थ करायचा. कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखात जाईल भवश्रम सुख होईल दुःखात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल सुख होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून आपल्याकडची रचना बघा कशी आहे. कीर्तन किती वाजता आहे आपल्याकडे? किती वाजता आहे? रात्री 8 वाजता. पहिले रात्री 9ला असायचं, आता 8ला, कुठे 7ला, कुठे 6:30ला. ही जी महाराष्ट्रातल्या संतांनी जी परंपरा सुरू केली ती एवढ्याच करताय की कामामध्ये काम काही म्हणा राम. तुमच्या कामाची वेळ आमच्या संतांनी परमार्थाला मागितलेली नाही, उलट म्हटलंय कर्मत्यागी लंडतो. काम सोडणाऱ्या, कर्म सोडणाऱ्या माणसाला सगळ्यात नालायक माणूस म्हणून संबोधलेला आहे. दिवसभर आपलं शेतीतलं काम करायचं, नोकरीवर असाल तर ते काम करायचं, उद्योग व्यवसाय असेल ते करायचं, आणि ते आटोपल्यानंतर खाजगी वेळेतल्या 2 तासात परमार्थ करायचा. विठ्ठल विठाला विठाला विठाला. आमची ती परंपरा नाही की तुमच्या कामातले 9 दिवस आणि 9 तास काम सोडून माणसं समोर बसवून ठेवायचे. विठ्ठला विठाला विठाला विठाला. नाहीतर आता बघा, उद्योग व्यवसाय याच्याशिवाय काहीच खरं नाहीये. म्हणजे जो तो आज प्रत्येक जणाला उपजीविका आहे, आणि आपल्या उपजीविकेतले 8-8, 10-10 दिवस, आणि ते 8-8, 10-10 दिवसातले पण पूर्ण दिवस जर आपण समाजाला बसवून ठेवलं तर अशा वेळेला जो कर्तव्य तत्पर समाज आहे, ज्याला आपल्या कामाशी जो एकनिष्ठ आहे, तो त्या कीर्तन प्रवचनाला येईल का? तो कोणाला सांगेल? ते प्रवचन कीर्तन जर आपण 9 दिवस ठेवलं आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 असं जर ठेवलं तर त्या कीर्तन प्रवचनाच्या सप्ताहाला कोण येईल? कोण येईल? जे कुठेच, जो माल कुठेच चालत नाही, जे आता कशाच्याही कामाचे राहिले नाहीत. थोडक्यात सांगू का, ज्यांना आता ऐकायलाही येत नाही ते कीर्तन ऐकायला येतील. विठाला 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 विठाला. आणि असे लोक जर त्या प्रबोधनाला, कीर्तन प्रवचनाला आले तर त्या समाजामध्ये काय बदल घडणार आहे? म्हणून आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य इतर प्रांतांहून हेच वेगळं आहे. आपलं तत्व वेगळं आहे, आपले विचार वेगळे आहेत, आपली मांडणी वेगळी आहे, आपलं साहित्य वेगळं आहे, आपला संप्रदाय वेगळा आहे, आपले संत वेगळे आहेत, आपले ग्रंथ वेगळे आहेत.
आणि हे सगळं वेगळं आहे. म्हणूनच भारतातल्या 28 राज्यांपैकी एक राज्य असलेल्या राज्याला राष्ट्र आणि त्यातही महाराष्ट्र शब्द आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. नाहीतर हे 28 राज्यांपैकीच एक राज्य. पण त्या राज्याला नाव काय आहे? महाराष्ट्र. आणि नुसतं राष्ट्र नाही तर महाराष्ट्र. एक वेळ राष्ट्र समजू शकतो, पण महा कशासाठी असावं? भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर आपल्या 4 पट मोठे राष्ट्र या जगात आहेत, 10 पट मोठे राष्ट्र आहे. आर्थिक दृष्ट्या पाहिलं तर याच्यापेक्षा कितीतरी मोठे राष्ट्र आहे. सामाजिक दृष्ट्या मोठे आहेत. कुठल्याही बाजूनी पाहिलं तर आपल्यापेक्षा अनेक बलाढ्य राष्ट्र आहेत, शक्तिशाली राष्ट्र आहेत. पण तरी सुद्धा या राज्याला महाराष्ट्र का संबोधतात? कारण या राष्ट्रामध्ये ज्ञानोपारायांपासून तुकोबारायांपर्यंत महान अशा संतांची मांदियाळी जन्माला आली. म्हणून हे महाराष्ट्र आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांपासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत क्रांतिकारी महापुरुष जन्माला आले. म्हणून हे महाराष्ट्र. याच महाराष्ट्रामध्ये इतर प्रांतांचं पाहिलं तर श्रीमद भागवत आणि तुलसी रामायण किंवा वाल्मिकी रामायण याच्या व्यतिरिक्तचे ग्रंथ नाहीत. पण या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी पासून तुकाराम गाथापर्यंत, दासबोधापासून तर एकनाथी भागवतापर्यंतचे स्वनिर्मित ग्रंथ आहेत. म्हणून हा महाराष्ट्र आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा महाराष्ट्राचं वेगळेपण इतर राज्यांहून, इतर देशांहून वेगळं आहे. मी या विचारापासून तिकडे गेलो की म्हणून आमच्याकडची जी पद्धत आहे की महाराष्ट्रातले संत असतील, महाराष्ट्रातले ग्रंथ असतील, महाराष्ट्रातले समाज सुधारक असतील, महाराष्ट्रातले महापुरुष असतील, या कोणीही कर्म सोडण्याचा, काम सोडण्याचा विचार दिलेला नाही. आपल्या कामामध्येच काम काही म्हणा. सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला, बोला बोला. सर्व कार्य करिता हरी बोला, बोला. सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला देता, हरी बोला देता, हरी बोला देता, हरी बोला देता. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला देता, हरी बोला घेता.
हरी बोला देता हरी बोला, काही करता हरी बोला. जे कराल ते करता करता भगवंताचं नामस्मरण घ्यायला सांगितलंय, आपलं कर्म सुरू ठेवायला सांगितलं. आणि म्हणून आज भारतामध्ये महाराष्ट्रातला जो व्यक्ती आहे, महाराष्ट्रातला जो माणूस आहे, तो इतरांहून याच्याकरता वेगळा आहे कारण तो कार्यप्रवृत्त आहे. त्याच्या मनात रात्रंदिवस जो विचार आहे ना, तो कार्याचा असतो, कामाचा असतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, महाराष्ट्रात सुद्धा त्यातल्या त्यात अधिक कामाचा विचार करणारा जर कोणता प्रांत असेल तर तो खानदेशी माणूस आहे. विठ्ठला विठ्ठल. मी काही मुद्दाम सांगत नाही, माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा पाहिजे असेल ना, उद्या तुम्ही कोणत्याही खानदेशी माणसाला सकाळी भेटा 8 वाजता आणि त्याला विचारा की अरे बाबा माझ्या सोबत जरा नाशिकला चलतो का. तो तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल, का रे भाऊ काय काम शे. काय विचारेल, काय काम शे. तुम्ही जर म्हटले नाही मला जरा असं काम आहे, दवा याच्यात जायचंय, त्याला ठिकाऱ्याला जायचंय, जोडीला कोण नाही रे भाऊ, मन वावर 4 माणसे शेतात, इथल्या बाया लायल शेतीच त्याच ना काय काम शे. म्हणजे सगळ्यात जास्त कामाची चिंता करणारा जर कोणी असेल तर तो माणूस आहे. आणि माणसांमध्ये भागांमध्ये तुम्ही पाहिलं तर आमच्या खानदेशचं हे वैशिष्ट्य आहे, तो आधी कामाचं बघतो. म्हणून तुम्ही बघा कोणत्याही आंदोलनांमध्ये खानदेशी जात नाही. आमचे लोक इतके रिकाम टेकडे नाहीत. विठ्ठला विठाला 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 विठाला. आंदोलनात खानदेशी सहभाग घेत नाही. ते त्यांच्या शेताचं बघतील, नोकरीचं बघतील, आमच्या मुलामुलीच्या लग्नाचं बघतील. किती चतुर असतात माणसं. म्हणजे खानदेशी माणसं चतुर सुद्धा तितकेच आहे. आता आमच्या सार्थकचं लग्न झालं, म्हणजे ते चतुर आहेत असं माझं म्हणणं नाही. पण आमचा खानदेशी माणूस मुलीचं स्थळ ज्या वेळेला बघायला निघतो तो सगळ्यात शेवटी पत्रिका बघतो, सगळ्यात आधी बघत नाही. ती पत्रिका हातच्याला असते. सगळं जुळलं आणि कुठेतरी माशी शिंकली की ते निमित्त पत्रिकेवर टाकायचं असतं. पत्रिका जुळत नाही म्हणून ती पत्रिका आम्ही हातच्याला ठेवतो. सगळ्यात आधी बघतो मुलगा काय करतो, म्हणजे मुलगा काय काम करतो. पहिले काय बघतो, मुलगा काय काम करतो. दुसरं तो किती कमावतो. किती कमावतो हे पाहिलं की नंतर तो जातो की त्याच्या घरात कोण कोण राहतं. म्हणजे त्याला भाऊ किती आहेत, बहिणी किती आहेत. बहिणी भाऊ असतील तर त्यांचे लग्न झाले आहेत का बाकी आहेत. म्हणजे इन शॉर्ट माझ्या मुलीला किती काम पुरणार आहे. शक्यतो तो प्राधान्य एक भाऊ एक बहीणकडे देतो. त्यातही बहिणीचं लग्न झालेलं असलं तर अतिउत्तम.
आई वडील पेन्शनर असले तर सर्वोत्तम. आई वडील गावाकडे आणि मुलगा नाशिकला असेल तर त्याच्याहून सोन्याहून पिवळं दुसरं काय. आणि हे सगळं पाहून झाल्याच्या नंतर तो 7-12 पाहतो. पूर्वी गावांमध्ये फोन करून विचारायची पद्धत होती. हे स्थळ आलंय, या ना पा इस्टेट बारदान कितलं शेरे भाऊ. त्या सांगी राय ना 25 एकर शे, पण खरंच शे का नाही. मग त्या तिन्ही मिसन शे का एकला आणि 25 एकर शे. आता मला सांगा, मुलाला पगार आहे, आई वडील पेन्शनर आहे, राहण्याचं घर आहे, गाडी आहे, तरी शेती कशाला बघायची हो. काय गरज आहे ती शेती करायला. येणार आहे का मुलगी. पण बघतात की नाही. का बघतात. चतुरपणा. चतुरपणा का. मी जरा फटकळ आहे, तुम्हाला माहिती आहे. चतुरपणा का. हाऊ जर काल दिन उपडाई गया तो मन्हा पोरनं कसं होईल. नाही हो, जीव पाणी ना बुडबुडा शे. आपण चांगलं दखतस, रातल्या चांगला जेवतस खातस आणि सकाळ मा उपडाय जातस. आहे की नाही चतुर, खरं सांगा. आणि ते वास्तव आहे. म्हणून आज बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्या बाबतींनी सुरक्षित असा हा प्रांत आहे. सुरक्षित ही आई वडिलांची जबाबदारी आहेच. कारण ज्या मुलीने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर ती गेली नाही, तर तिचं जीवन सुरक्षित करण्याची जबाबदारी सुद्धा आई वडिलांचीच आहे. म्हणून आपल्याकडे ही सगळी खात्री केली जाते. माझा सांगायचा मुद्दा असा आहे, मी पुन्हा येतो, की त्याच्यात सुद्धा पाहिलं जातं काय काम करतो. प्रत्येक जीवनाचं सार, जीवनाचं उद्दिष्ट हे काम आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या त्याला लागून आहेत. लागून आहेत. मग तुम्ही गायन करा, तुम्ही कीर्तन करा, काहीही करा, पण जीवनात येऊन काम करा. कामाला प्राधान्य दिलं आणि ते कामाचं प्राधान्य महाराष्ट्रातल्या महान संतांनी स्वीकारलं. त्यांनी हे जे पूर्वापार चालत आलेलं तत्वज्ञान आहे त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की काम त्यागून चालणार नाही, काम करावंच लागेल आणि काम करता करताच परमार्थ करावा लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा
वाह, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे आमच्या सावता महाराजांनी सुद्धा मळा करता करता विठ्ठल म्हणायला सांगितलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आपलं काम सोडून विठ्ठल करा असं नाही. आमच्या सगळ्याच संतांनी तीच परंपरा स्वीकारली. अहो, लांब कशाला जाता? ज्यांच्या अभंगावर आपण कायम चिंतन करतो, कीर्तन करतो, त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आयुष्यात कधी कोणतंच तीर्थाटन केलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. वाराणसी गाया पाहिली तारका, वाराणसी गाया पाहिली तारका, परी नये तुका पंढरीचा. परी नये तुका पंढरीचा. वाराणसी गाया पाहिली द्वारका, वाराणसी गाया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीचा. परी नये तुका पंढरीचा. कितीही तीर्थाटन केलं, कितीही फिरलात, तरी शेवटी तुमचा भ्रमनिरास होईल. तीर्थाटन करून आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. जो खरा परमार्थ आहे, तो खरा परमार्थ तुमच्या कर्मामध्ये आहे. तो त्याच्यात दडलेला आहे, त्याला शोधायचा आहे. म्हणजे सगळ्याच संतांनी आपल्याला सांगितलंय. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामे करिते व्यर्थ, करिते व्यर्थ, चित्त नाही नामे करिते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, तीर्थ नाही नामे व्यर्थ, चित्त नाही नामे व्यर्थ, व्यर्थ, व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. बरं का नाना? कितीही तीर्थाटन केलं आणि चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ. वाराणसी तीर्थ क्षेत्रा नाश वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे. वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे. वाराणसी तीर्थ क्षेत्रा नाश आहे. वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे. अविनाशासी पाहे नाश कैचा, अविनाशासी पाहे नाश कैचा. वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे. वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे. अविनाशा पाहे नाश कैसा, अविनाशा पाहे नाश कैसा. वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे. वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे. वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे. कोण सांगताय? मी नाही. शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे.
कशाचा नाश? सगळ्याच गोष्टीचा नाश. वेळेचा म्हणजे गेला तर जायला किती दिवस लागतील? 4-2 दिवस जातील. कामाचे दिवस जातील. तो काय? वेळेचा नाश. बरं, जाणं येणं फुकट आहे का? आता कोणती निवडणूक पण नाही कोणी काशी यात्रेला घेऊन. निवडणुका होऊन गेल्या, इकडच्या बाकी आहेत वाटतं जेडपीच्या, पण जेडपी मेंबर काही आपल्याला नेणार नाही. त्याच्यामुळे जायला यायला सुद्धा पैशाचा नाश आहे. तिथे गेल्यानंतर सुद्धा तिथे फुकट आहे का? तिथे काहीतरी करावं लागणार आहे, काहीतरी द्यावं लागणार आहे. काय आहे? पैशाचा, वेळेचा नाश, पैशाचा नाश. अविनाशासी पाहे नाश काहीचा. अरे जो तुझ्यात दडलेला परमात्मा आहे, जे फुकट तुला मिळालेला आहे, ते कायम अविनाशी आहे, त्याला कसला नाश आहे? म्हणून या बाकी सगळ्या गोष्टी कामाच्या व्यतिरिक्त आहेत, त्या फावल्या वेळेत करायच्या. तुमचं काम पूर्ण झालं, आता सवड आहे, तर त्या सवडीच्या वेळेत करायच्या या गोष्टी आहेत. कोणत्या? तीर्थाटन, बाकी अन्य जे काय करायचं, पारायण, अजून काय असतात ना, यज्ञ, होम, हवन, हे सगळं कधी करायचं? फावल्या म्हणजे रिकाम्या वेळेत करायचं. कामाच्या वेळेत करायचं. कामाच्या वेळेत काय करायचं? काय करायचं? नाही, काम करायचं, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम. करी हेची काम, 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 करी हेची आता एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला काम सोडायचं, कामामध्येच आपल्याला नामस्मरण करायचं. हे झालं आपलं. असं प्रत्येक घटकाचं काम आहे. शेतकऱ्याचं काम काय आहे? नोकरदाराचं काम काय आहे? बँकेचं काम काय आहे? काय काय आहे? बँकेचं काम काय आहे? हा, काय करणं? नाही, देण्याचंच काम आहे. त्यांना घेण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्यांना कर्ज देण्यात इंटरेस्ट आहे. आता सगळ्या बँका लोकांच्या पाठीमागे काय लागले आहेत? कर्ज घ्या. कोणी तुमच्याकडे पैसे मागायला येतं का आमच्याकडे ठेवा म्हणून? म्हणून तर आता प्रत्येकाकडे गाडी आहे.
प्रत्येकाकडे गाडी असण्याचं कारण काय आहे? बँकेचं अहो ते लोन इतकं स्वस्त आहे, म्हणजे मी व्याजदर नाही म्हणत, ते कोणालाही मिळतं. हल्ली कर्ज मिळवणं अवघड, कर्ज बुडवणं पण अवघड. सगळ्यात सोपं काही असेल तर कर्ज बुडवणं आहे. आता बघा, कर्ज कशावरही मिळायला लागलं. म्हणजे घरावर मिळत होतं ते ठीक आहे, गाडी घ्यायला मिळत होतं तेही ठीक आहे. अहो तुमच्या खिशात मोबाईल आहे ना, त्या मोबाईलवरही कर्ज आहे. म्हणून बघा, मला आश्चर्य वाटतं, जे लोक, जे मुलं आत्ताचे अजून ज्यांचं लग्न नाही, काही नाही, 400-500 रुपये रोज कमवतात, ते सुद्धा आयफोन वापरतात. का? हप्त्यावर. 500 रुपये कमवतील आणि त्यातले 200 रुपये रोज हप्त्यावर घालवतील. एकदा मी माझ्या पत्नीला साडी घ्यायला गेलो होतो दुकानात, म्हणजे तिच्या सोबत गेलो होतो आणि बिल भरत होतो. तिथे एक जोडपं बसलेलं होतं आणि ते ना सारखे कागदावर सह्या करत होते. मी विचारलं, ही काय बँक थोडी आहे, हे साडीचं दुकान आहे, इथे एवढ्या साड्या कशाला, एवढ्या सह्या कशाला? म्हटलं अहो काय चाललंय हे, का बरं इतक्या सह्या घेतायत? अहो म्हणे त्यांनी 45,000ची साडी घेतली. म्हटलं ठीक आहे, घेतात लोक, लाखा रुपयाच्या साड्या घेतात. 45 नाही, ती 45,000च्या साडीवर त्यांनी बजाज फायनान्स केलाय. म्हणजे बघा आता, हे साडीलाही लोन मिळतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे फायनान्स कंपन्या साड्या घ्यायला सुद्धा आता फायनान्स देतात. इतकं लोन आता खाली आलंय. चला, माझ्याकडे वेळ कमी आहे. बँकेचं काम आहे कर्ज देणं, शेतकऱ्याचं काम आहे शेती करणं, विद्यार्थ्याचं काम आहे शिक्षण घेणं, सत्ताधाऱ्याचं काम आहे सत्ता नीट चालवणं. तसं धार्मिक क्षेत्रात प्रबोधन करणाऱ्या मंडळीचं, ज्यांनी धार्मिक क्षेत्रात नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतली आहे, त्याच्या जीवनातलं त्याचं काम कोणतं आहे? अभंगाच्या पहिल्या कडव्याचं. धर्माचे पालन पाडणं, धर्माचे पालन पाडणं, धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडण. ज्याला धार्मिक क्षेत्रात सेवा करायची आहे, ज्यांनी धर्म क्षेत्रात स्वतःला झोकून घेतलंय, ज्याला समाजामध्ये जाऊन धार्मिक प्रबोधन करायचं आहे, त्याच्या जीवनात तुकोबारायांनी 3 कामं सांगितली. 2ही नाही, 4ही नाही, 3च कामं त्यांनी करायची.
त्या 3 कामांपैकी पहिली 2 कामं पहिल्याच कडव्यात सांगितली. पहिलं काम धर्माचे पालन, दुसरं काम करणे पाखांड खंड. आता ज्याला धार्मिक क्षेत्रात प्रबोधन करायचं, ज्याला धर्म क्षेत्रात सेवा करायची आहे, त्याचं आद्य कर्तव्य कोणतं असेल तर ते काय आहे? धर्माचे पालन. धर्माचं पालन करायचं आहे. धर्माचं पालन करणं म्हणजे नेमकं काय करायचं? धर्माचं पालन म्हणजे नेमकं काय करायचं? कपाळाला गंध लावायचा, धार्मिक दिसेल असे कपडे घालायचे, आणि धर्म 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 करत फिरायचं. असं करणं म्हणजे धर्माचं पालन आहे का? धर्माचं पालन करणं म्हणजे काय तर महाराजांनीच त्याचं उत्तर अनेक अभंगात दिलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला चिंतन करावं लागेल. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासी. आम्हाला धर्माचं रक्षण करण्याची अटी करावी लागेल, पण ती अटी करणं, ते प्रयत्न करणं, ते पालन करणं म्हणजे काय करणं? वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते करू संती केले ते करू संती केले ते वाचा बोलो वेदनिती करू संती केले ते करू संती केली ते करू संती केली ते वाचा बोलो वेद नीती वाचा बोलो वेद वाचा बोलो वेदनिती वाचा बोलो वेदनिती करू संती करू संती वाचा बोलो वेद नीती वाचा बोलो वेद करू संती करू संती केले वाचा बोलो वेदनिती वाचा बोलो वेदनिती वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते, हे धर्माचं पालन करायचं. धर्माचं पालन करणं म्हणजे काय तर महाराज म्हणतात वाचा बोलू वेद नीती. म्हणून काही काही महाभाग जे म्हणतात ना की वारकरी संप्रदायाचा, वारकरी संतांचा आणि वेदांचा काहीच संबंध नाही, त्यांच्या तोंडावर ही सणसणीत चपराक आहे, वाचा बोलो वेदनीती. काही काही असे अनेक महाभाग आहेत, ते म्हणतात की वेदांचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध नाही, हिंदू शब्दाचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध नाही. तर असं नाही. महाराज म्हणतायत वाचा बोलो वेदनीती. वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदाचा तो अर्थ माझे ठावा, वेदाचा तो अर्थ माझे ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी, वेदाचा तो अर्थ राणी बाबा
वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, इतरांनी व्हावा भार माथा. महाराज म्हणतायत वेदांचा अर्थ आम्हाला माहितीये म्हणून वाचा बोलो वेदनीती. पण पुढे महत्वाचं आहे, करू संती केले ते. करू वेद सांगतील ते नाही, हा फरक आहे. वाचा बोलू वेदनीती, पण करू संती केले ते. कारण वेद कितीही आम्हाला शिरोधारी असला तरी त्याच्यातही अनेक चुका आहेत. त्या चुका बाजूला करून संतांनी जे अनुभवातनं क्रियेतनं आणलं तेच आम्ही स्वीकारू. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. असं आहे, आपण एखादं पुस्तक छापलं की पुस्तकात चुका असतात, पुस्तकात चुका होतात. मग चुका झाल्या की काय होतं, पुढच्या आवृत्तीत त्याला म्हटलं जातं सुधारित आवृत्ती. त्याच्या जितक्या आवृत्त्या निघतील त्याच्या मागच्या आवृत्तीतल्या चुका दुरुस्त केल्या जातात, सुधारित आवृत्ती येते. तसं आमच्या सगळ्या वेद शास्त्र पुराण या सगळ्या तत्वज्ञानांची, त्या सगळ्या तत्वज्ञानांची सुधारित, त्या सगळ्या तत्वज्ञानांची सुधारित आवृत्ती म्हणजे संत आहेत. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. म्हणून महाराज अतिशय बारकाईनं सांगतात, वाचा बोलू वेदनीती, पण करू संती केले. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काय, न पडे गुंता कोठे काय. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. पण हे करत असताना महाराज म्हणतायत नेमकं काय करायचंय. अभंग गाऊ नका, फक्त चिंतन करा. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. पुढे काय, बोलिले जे ऋषी साच भावे, साच भावे वर्ताया. वर्ताया म्हणजे काय, वर्तन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड करणे पाखंड खंडन. हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आमच्या ऋषी मुनींनी, आमच्या साधू संतांनी जे सांगितलं, ते जे सांगितलं साच भावे वर्ताया, ते वर्ताया म्हणजे धर्माचे पालन. संतांनी जे आचरणात आणलं ते आमच्या कृतीत आणणं, तया नाव धर्माचे पालन. संतांनी सांगितलेला धर्म आम्ही त्याचं पालन करणार आहोत. इतर कोणी सांगितलेला नाही, कुठे वाचलेला नाही, ऐकीव नाही. जे संतांनी आपल्या जीवनात अंगीकारलं त्या तत्वाचं आपल्या जीवनात पालन करणं, ते अनुकरण करणं, तया नाव धर्माचं पालन. आता याच्या पुढे जाऊ आपण, कारण वेळ माझ्याकडे कमी आहे. 10 वाजले ना, आत्ता अभंगाच्या पहिल्या कडव्यात, अर्ध्या कडव्यात आपण आलो.
धर्माचे पालन पुढे काय सांगितलं? करणे पाखांड खंडन. धर्माचं पालन करणं याचा अर्थ काय? आंधळेपणाने धर्म धर्म करत सुटणं नव्हे, तर धर्माच्या नावाने ज्या काही चुकीच्या गोष्टी चिटकवल्या जातात त्याचं खंडन सुद्धा करत राहणं. मग हे खंडन दोन प्रकारे करावं लागणार आहे. एक वर्ग असा आहे की तो धर्मच मानत नाही, तो तुमच्या धर्मालाच शिव्या घालणार आहे, त्याचंही खंडन करायचं. हे झाले धर्माच्या बाहेरचे. हे कोण झाले? जे धर्मात नाही, धर्माच्या बाहेरचे आहेत. म्हणजे म्हणायला दाखल्यावर जरी हिंदू असेल ना, हा, दाखल्यावर जरी हिंदू असेल तरी ते काय म्हणतात? मंदिरांची गरज काय आहे? रामायण भागवताची गरज काय आहे? देव कोणी पाहिले का? हे असे म्हणणारे महाभाग बरेच आहेत. तर या पाखांड्यांचंही खंडन करायचं आहे. आणि सोबतच जे धर्माच्या आत आहेत, नवे नवे जे धर्माचे अधिकारी आहेत, धर्माधिकारी म्हणजे आडनावानी धर्माधिकारी नाही बरं, धर्माचे अधिकारी आहेत, हे सुद्धा बऱ्याच वेळेला धर्मात अनिष्ट गोष्टी चिटकवण्याचा प्रयत्न करतात. त्या चिटकवलेल्या गोष्टींचा, त्या घडवलेल्या, त्या आणलेल्या पाखांडाचंही खंडन आपल्याला. म्हणजे काय? सोमवारचा उपवास करायचा का? करायचा. का? कारण तुकोबारायांनी सांगितलं उपवास करायला हरकत नाही. पण सोमवारचा उपवास केला तर तुमच्या घराची सुबत्ता होईल, हे पाखांड आहे. आलं का लक्षात? सोमवारचा उपवास का करावा? कारण शंकराची भक्ती म्हणून करावा. पण सोमवारचा उपवास केला तर हे मिळेल, हे पाखांड आहे. याचं खंडन केलं पाहिजे. पुढे जाऊन सांगू का? शंकराच्या पिंडीवर पाणी वहावं का? वहावं. वहावं का? वहावं. पण ते निस्वार्थ भावनेने भक्ती म्हणून वहावं. पण जर तुम्ही म्हणाल एक लोटा जलन सब समस्या का हल, तर हे पाखांड आहे, त्याचं खंडन करता आलं पाहिजे. विठ्ठला विठाला 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 विठाला, त्याचं खंडन करता आलं पाहिजे. आता आमच्या माता भगिनींचे मार्गशीर्षात उपवास असतात. करावेत का? करावेत. करा, बिलकुल करा. लक्ष्मी मातेचं व्रत आहे, करा. पण जर ही भावना ठेवून करणार असाल की हा उपवास केल्याने माझ्या घरात भरपूर पैसा येईल, तर पाखांड आहे. तर पाखांड आहे. शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने भगवंताची भक्ती करावी, तो धर्माचं पालन आहे. पण जर त्याच्यामध्ये कुठला तरी हेतू मनात ठेवून काहीतरी करणार असाल तर ते पाखांड आहे. भगवंताची भक्ती ही जीवनामध्ये आत्यंतिक आनंद प्राप्त करण्याकरता करायची असते. आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख विसरून रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करून त्याच्याशी एकरूप होण्याकरता परमार्थ करायचा असतो. पण जर तुम्हाला कोणी सांगत असेल की हा धागा घाला, हा गंडा घाला, हा दोरा घाला, हे तावीत घाला आणि याच्याने रोग बरा होईल, अशाने बरा होत नाही, हे पाखांड आहे, त्याचं खंडन करा. विठ्ठला पाखांडाचं खंडन. आणि ते फक्त आपण करायचंय का? नाही,
जे तुम्हाला सांगतायत तुकाराम महाराज त्यांनी सुद्धा धर्माचं पालन केलं. पालन करता करता पाखंडाचं खंडन केलं. कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी उदाहरण. अहो किती कडक भाषेत सांगितलं, किती कडक भाषेत. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. धर्माचे पालन करणे करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. इतकं पाखंडाचं खंडन कोणी तुकाराम महाराजांपेक्षा जास्त करू शकतंय का? 400 वर्षापूर्वी, आजच्यापासून 400 वर्षापूर्वी महाराज एवढ्या उघडपणाने समाजाला हे सांगतात. किती कठोर भाषेत सांगतात. दैवतांच्या बाबतीत तर किती अभंग आहेत महाराज. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते. ज्यांना स्वतःचं पोट भरता येत नाही अशा देवता तुमची काय पोट भरणार आहेत बाबा. आपल्याकडे ती म्हण आहे ना, येडा येडा बालदेव तू प्रोटी डाल देव. ज्याचं पोट तुम्ही टाकलेल्या तुकड्यावर भरणार आहे तो तुमचं काय पोट भरणार आहे. विठाला 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 विठाला. म्हणून लक्षात घ्या, पाखंड वेगळं आणि धर्म वेगळा. दोघांची सरमिसळ करू नका. धर्म ही शुद्ध वस्तू आहे आणि पाखंड त्याच्यात मिसळ झालेलं सगळं विषारीपण आहे. धर्माचं पालन करता करता या पाखंडाचं खंडन आपल्याला करावं लागत राहणार आहे. अहो लोक आता हे लोक म्हणतात की सगळ्या जातींचं हे करा, जाती भेद आहे, अमुक आहे टमुक आहे. आमच्या संतांनी 400 वर्षापूर्वी सगळं संपवून टाकलं. गुरुजी तुम्ही प्रमाण फार छान दिलं, हे उत्तम दिलं. न पाहे याती कुळाचा विचार. पण दुर्दैवाने याच अभंगांवर कीर्तन करणारे, चिंतन करणारे जेवताना याती कुळाचाच विचार करतात. विठ्ठल म्हणून कोणाच्या घरचं खायचं, कोणाच्या घरचं नाही खायचं. अरे बाबा, आमच्या संतांनी 400 वर्षापूर्वी हे सगळं संपवलं आणि तुम्ही आता त्या अभंगांवर कीर्तन करतात. न पाहे याती कुळाचा विचार. आणि जेवताना मात्र यांचं याती कुळ कुठलं आहे? नाही ते सणकवणं म्हणजेच धर्माचे पालन करणे. पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. तर हे वेळोवेळी हे पाखंडाचं खंडन करावं लागत राहणार आहे आणि ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुकोबारायांनी दिली आहे
आणि त्या जबाबदारीपासून लांब जात असाल तर तुमच्या इतके संतांविषयीचे द्रोही दुसरे कोणी नाही आहेत. विठ्ठला विठ्ठला. म्हणून धर्माचं पालन करा, पण धर्माचं पालन करत असताना ज्या काही वाईट गोष्टींचा शिरकाव धार्मिकतेच्या नावाखाली होणार असेल तर त्याचं त्याच जागी खंडन केलं पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हे करत असताना अजून महत्वाचं तिसरं जे काम आहे ते अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात सांगतात. तीक्ष्ण उतार हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना बीज वाढवावे ना हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे बीज वाढवावे ना. बीज वाढवावे ना. हे आम्हा करणे महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, पण त्याच्याच सोबतीनं तिसरं आणि महत्वाचं काम दिलं. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. समाजामध्ये माणसाच्या हृदयामध्ये भगवंताच्या नामस्मरणाचं बीज वाढवायचं आहे. नामस्मरणाचं बीज वाढवायचं आहे. पण हे कधी वाढवायचंय? धर्माचं पालन करता करता, पाखांडाचं खंडन करता करता. धर्माचं पालन आणि नामाचं बीज, धर्माचं पालन नामाचं बीज हीच धर्मनाथ बीज. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. नाथ संप्रदायाकडनं आलेला धर्म आणि वारकरी संप्रदायाचं नामस्मरणाचं तत्व हीच धर्मनाथ बीज आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून मी जे मगाशी आपल्याला म्हणालो की या अभंगाकरता मला योग्य प्रसंगाची वाट बघायची होती. तो योग्य वेळ कसा आला? या अभंगाची अक्षर बघा. या अभंगाची सुरुवात धर्मापासून होते, धर्माचे पालन. आणि याच अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये बीज वाढवावे नाम, या अभंगातच धर्मनाथ बीज आली आहे. विठ्ठल म्हणून नामस्मरणाचं हे बीज जनमानसात पेरत असताना, धर्माचं पालन करत असताना, पाखांडाचं खंडन करत असताना, महाराज आम्ही हे सगळं करू, पण हे करत असताना आम्हाला काही अधिकार लागतील. अधिकार असल्याशिवाय करता येत नाही. म्हणजे कसं, आता काही लोक म्हणतात ना, आता निवडणुका झाल्या, काल परवा निकाल लागले ना. हा नाही, मी विचारणार नाही तुम्हाला कोणाचे निकाल लागले काय लागले, पण ज्या वेळेला निवडणुका होतात आणि जबाबदारी सोपवली जाते, समजा नानांना सांगितलं की तुम्ही ही पूर्ण झेडपी निवडून आणायची, हे काय दिलं तुम्हाला? काम दिलं. हे काम दिलं, पण ते काम देत असताना साधनही द्यावं लागतं. नुसतंच म्हटलं निवडून आणा, आणतील का?
हा, ते करण्याकरताचे अधिकार पण द्यावे लागतात ना. मग ते अधिकार कोणते आहेत? साम, दाम, दंड, भेद. हे कोणी सांगितलंय? हे फडणवीसांनी सांगितलं का? हे साम, दाम, दंड, भेद कोणी सांगितलंय? हे अनादी कालापासून चालत आलंय. आणि तरी म्हणतात बिनविरोध कसे निवडून आले? विठ्ठला विठाला 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 विठाला. हे साम, दाम, दंड, भेद वापरावंच लागतं. हे वापरावंच. आणि हे काय आता नाही, हे पूर्वीपासून चालत आलंय. हे काय आजचं आहे का? तर निवडणुकीचं शस्त्र, निवडणुकीचा साधन काय आहे? साम, दाम, दंड. तसं तुम्ही महाराज आम्हाला सांगताय धर्माचं पालन करा, पाखंडाचं खंडन करा, नाम बीज वाढवा. पण हे करत असताना त्याच्यासाठी आमच्याकडे दारुगोळा आहे का? साधन सामुग्री आहे का? तर महाराज त्याचा अधिकार तिसऱ्या कडव्यात देतात. तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे दीर्घ उत्तरे दीर्घ उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे दीर्घ उत्तरे दीर्घ उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन फिरे हे आवा करणे काम हे आवा करणे काम करणे काम करणे काम. हाती घेऊन बाण हाती घेऊन बाण फिरे हे आम्हा करणे कामा हे आम्हा करणे महाराज तो अधिकार देतात तीक्ष्ण उत्तरे. काय अधिकार देतात? तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊन बाण फिरे. महाराज म्हणतात धर्माचं पालन करताना आणि पाखंडाचं खंडन करताना तीक्ष्ण उत्तर द्या. म्हणून आता जे लोक म्हणतात ना, बऱ्याच वेळा टीका करतात, सांप्रदायिक माणसाला असं बोलणं शोभतं का? संप्रदायात राहणाऱ्या माणसाला अशा पद्धतीची भाषा शोभते का? हे जे ब्रह्मज्ञान आम्हाला शिकवायला येतात ना लोक, त्यांना हेच उत्तर आहे की आम्हाला अधिकार तुकोबारायांनी दिलाय, तुमच्याकडनं घेतलेला नाही. कठीण वज्र तीक्ष्ण उत्तरे. महाराजांनी सांगितलं अजिबात घाबरायचं नाही, कडक भाषेत उत्तर द्यायचं. म्हणून आमच्या भाषेला धार असते. तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊन बाण फिरे. तो बाण असा लागलाच पाहिजे, वर्मावर लागला पाहिजे. मग त्याच्याकरता कोणाला मौलाना म्हणा नाही तर जनाब म्हणा, तो बाण लागला पाहिजे. तीक्ष्ण उत्तर आहे. नुसतंच आपलं गोड 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 बोलून कसं धर्माचं पालन व्हायचं आणि पाखंडाचं खंडन करायचं? महाराज म्हणतात घाबरू नका, तीक्ष्ण उत्तरे द्या. हातात बाण घेऊन फिरा. आणि तो बाण म्हणजे काय नुसता हातात तलवारी बिलवारी नाही, तर तो बाण कोणता? तर तो नाही बरं का महाराज, तुम्ही फार धनुष्याच्या जवळ जाऊ नका. एक लक्षात ठेवा, सगळ्याची उत्पत्ती कमळातनच आहे. फार धनुष्य धनुष्य करू नका. तो बाण जो आहे ना, तो बाण असा आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने कर.
ते शस्त्र, शब्दांचं शस्त्र वापरा. मग ते शब्दांचं शस्त्र वापरता नाही आलं, त्याचा योग्य वेळी ते शब्द वापरता नाही आले, तर त्याचा काय हार तयार करून कोणाच्या गळ्यात घालायचा आहे का? शस्त्र हे निर्वाणीचा बाण. म्हणून शब्दरूपी शस्त्र चालवा आणि योग्य वेळेला त्याचा वापर करून पाखंडाचं खंडन करा. याच्याकरता हा अधिकार दिला. पण हे करत असताना महाराज काही मर्यादा सांभाळाव्या लागतील. त्या मर्यादा पण आम्हाला सांगा. महाराज म्हणतात कोणतीही मर्यादा धर्माच्या बाबतीत पाळू नका. अभंगाच्या शेवटच्या नाही भिड भार, 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 साथोर तुका माने, साथोर हे जे आम्हा करणे का, हे जे आम्हा करणे का, बीज वाढवा विना नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, हेचे आम्हा करणे हेचे आम्हा करणे का. महाराज म्हणतात तीक्ष्ण उत्तर द्या, हातात बाण घेऊन फिरा. हे करताना जो धर्माच्या आड येईल, जो धर्माच्या आड येईल, जो पाखंड करण्याचा प्रयत्न करेल त्याची भीड भार ठेवू नका. आणि हे करताना वयाचंही बंधन पाळू नका. तुका म्हणे साना थोर, लहान असू द्या नाही तर मोठा, तो लहान मोठा वयाने असू द्या, पैशाने असू द्या, सत्तेने असू द्या, ज्ञानाने असू द्या, शक्तीने असू द्या, सत्तेने असू द्या, कशानेही लहान असला किंवा मोठा असला, भीड भार ठेवू नका. त्याच्यावरती बाण चालवा. पण एकच करा, काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, खंडन खंडन. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, 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 मुखी विठोबाचे. म्हणून महाराजांनी जे सांगितलं की धर्माचं पालन करा, पालन करताना पाखंडाचं खंडन करा, आणि ते करत असताना नामरूपी बीज समाजामध्ये रोवा. गरज पडली तर तीक्ष्ण उत्तर द्या, हातात बाण घेऊन फिरा, कोणाचीही भीडभार ठेवू नका. लहान मोठा काही नाही.
आज या धर्मनाथ बीज उत्सवाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सेवेकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाचं चिंतन करण्याची संधी मिळाली. खरं तर आमच्या नानांचं हे प्रेम आहे. 2-3 वर्षापूर्वीही माझं कीर्तन होतं, पण त्यावेळेला काहीतरी मला वाटतं बैठक लागली आणि मला येता आलं नव्हतं. पण मी दरवर्षी आपल्या या उत्सवामध्ये एक दिवस येतो. पण यावर्षी त्यांनी म्हटलं की नाही कीर्तनच करा. मी त्यांना म्हटलं अहो मला कीर्तन येत नाही. ते म्हटले नाही तुम्हाला कीर्तन करावंच लागेल. ते काय या अशा फटकळ बोलण्यामुळे मी कीर्तन करत नाही. पण आज धर्मनाथ भगवंताची सेवा करण्याकरताच हा अभंग घ्यायचा होता आणि म्हणून या सेवेची संधी मिळाली. आजच्या या कीर्तनाला साजेसे असे सगळेच मंडळी आल्यामुळे मलाही कीर्तन करावंसं वाटलं. म्हणजे आमच्या नानांनी सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी जी आणली आहेत. आमचे भगुरे गुरुजी आहेत, कुंदन महाराज आहेत, आमचे प्रकाश महाराज आहेत आणि आपल्या जिल्ह्याचं मृदुंगाचं वैभव, ताल विकास आपले विकासजी बेलूकर, त्यांची मृदुंगाची साथ आहे. खरं तर मी त्यांना म्हटलं होतं कीर्तन नको, मी भजन ऐकायला येतो. ते म्हणाले नाही कीर्तनच करा. म्हणून भगवंताची ही सेवा करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग घेतला, या अभंगाच्या माध्यमातून झालेली चिंतन सेवा भगवंताच्या चरणी, नवनाथांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी आणि आपल्या सर्व सज्जन मायबापांच्या चरणी झालेली चिंतन सेवा समर्पित करतो. या अभंगाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी हे एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये परमार्थ काही करता आला नाही आला तरी चालेल. परमार्थ कमी अधिक झाला काही बिघडत नाही. संसारही आपला कमी अधिक होतो, परमार्थही कमी अधिक ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे होणार आहे. पण या कलियुगामध्ये धर्माचं पालन करा, पाखांडाचं खंडन करा आणि नामरूपी बीज स्वतःमध्येही वाढवा आणि समाजामध्येही वाढवा. तोच खरा परमार्थ आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर